पकडा पकडी खेळू. चल मला पकड. पकडा पकडी का? थांब पकडतेस तुला. थांबा. अरे पकड एवढं ना. थांब पकडते. आता पकडते. अगं शकुंतला, काय सांगायचं हिला? अगं काय करतेस? डॉक्टरने तुला आराम करायला सांगितलंय ना. असू द्या, खेळू द्या मला माझ्या नातवा बरोबर. असे किती बाळा, मला पाणी आणतोस? हो. असे किती दिवस राहिलेत माझे. गप्प बस, काही झालं नाही तुला. किती खोटा आधार देणार. माहितीये मला जे झालंय ते. आता एखादा चमत्कारच मला वाचवू शकतो. माझ्या आजीला काही झालं तर? नाही नाही, असं नको व्हायला. आजी आजोबांशिवाय माझं कोणी नाहीये जगात. पण आजी म्हणाली ना, चमत्कार आजीला वाचवू शकतो. मी आणणार चमत्कार, पण त्यासाठी पैसे लागतील ना. आहेत की माझ्याकडे. या 21 रुपयात मी चमत्कार आणणार. बोल रे बेटा, काय देऊ? मला ना चमत्कार द्या. आहे ना तुमच्याकडे? बेटा नाही माझ्याकडे. पर्पल ऐप पे शुरू हुआ है 99 स्टोर गाइड के कैटगरी लिप बाम लिया है, लैक्मे नाइट साइड की बूस्ट फाउंडेशन के लिए एंड इथे कुठे चमत्कार असेल तिथे तू नक्की पोहोचशील. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, हस्तरेखा सांगून उपाय सांगणार. 10 दिवसात चमत्कार. या 10 दिवसात चमत्कार. काका, चमत्कार मिळतो का तुमच्याकडे? 51 रुपये दक्षिणा आधी ठेव. माझ्याकडे 21 रुपये. हे घ्या, मला चमत्कार द्या. माझी जी खूप आजारी आहे हो. तुमच्याकडचा चमत्कार घेऊन तिला वाचवतो. बाळा, तिला वाचवायचा चमत्कार माझ्याकडे नाही. या जगात चमत्कार फक्त देवच करू शकतो. देव कुठे राहतो? देव मंदिरात राहतो. मग मी मंदिरात देवाला विचारतो. जा आता. सुना ये पूरी धरती तू चलाता है. चमत्कार मागायला देवा, माझ्या तिला चमत्कारच वाचू शकतो म्हणतात. देशील मला चमत्कार. तुझ्याकडच्या चमत्काराने माझ्याची बरी झाली तर माझे 21 रुपये मी तुला देईन. प्लीज, तुझ्याकडच्या चमत्काराने आजीला बरं कर. बाळा, काय झाले तुझ्या आजीला? माहित नाही, काहीतरी झालंय. तर तिला चमत्कारच वाचू शकतो. बाळा, मला भेटवशील का तुझ्या आजीला? खरंच भेटणार. माझे बाबा देवा घरी गेल्यापासून मला माझ्या आजी आजोबांना कोणी नातेवाईक भेटत नाही. तुम्ही भेटणार? हो, नक्की भेटणार. चल. आजोबा, घाबरू नका. त्या मंदिरातली ताई म्हणाली होती मला, हॉस्पिटलमध्ये चमत्कार जमा केले कोणीतरी. आजी बरी होणार. हो बाळा, मला विश्वास आहे आपली आजी नक्की बरी होणार. कशी आहे शकुंतला आता? सध्या शुद्धीवर नाहीये, पण ऑपरेशन उत्तम पार पडलं. एक 8-10 दिवसात त्यांना तुम्ही घरी पण नेऊ शकता.
ऐका आजोबा, काळजी करू नका, त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. तुमचे खूप उपकार झाले. खरंच चमत्कारच म्हणायचा. खरं तर मेडिकल सायन्स चमत्कार वगैरे मानत नाही. अहो, पण तुमच्या नातवाच्या विश्वासामुळे त्याची आजी मृत्यूच्या दाढेतून परत आली. वा, त्यामुळे तुमचं अभिनंदन. तुम्ही होतात म्हणून ऑपरेशन झालं, नाहीतर या म्हाताऱ्याची एवढी ऐपत नव्हती. एक मिनिट, कोणी सांगितलं तुम्हाला मी ऑपरेशनचे पैसे घेणार नाही? माझी फीस फक्त तुमचा नातू देणार आहे. तुमची फीस तर नाही माझ्याकडे. घोटाळा, खोटं बोलू नको. 21 रुपये आहेत तुझ्याकडे. खिशात ठेवलायस की नाही? चल दे मला. हो, आहेत माझ्याकडे 21 रुपये.